जय जिजाऊ, जय शिवराय, जय बळीराजा। मित्रांनो, गेल्या 2019 मध्ये शेतकऱ्याच्या मागे संकटाचं सावटच जणू काय लागलेलं दिसून येत आहे। मृगाच्या नक्षत्रामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केली। पेरणी केल्यानंतर पहिल्यांदा बोगस बियाणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आणि त्यानंतर कसं तरी शेतकरी याच्यातून सावरला। परत दुबार पेरणी केली। दुबार पेरणी केल्यानंतर हाताशी आलेलं शेतकऱ्याचं मूग पावसामुळे गेलं। त्या पाठोपाठ उडीद आला, उडीद पण त्या पाठोपाठ पावसामुळे गेला आणि उडीद गेला, मूग गेला आणि सोयाबीनच्या भरोशावर शेतकरी बसला होता। पण सोयाबीनच्या भरोशावर बसलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा तोंडचा आलेला घास सुद्धा या निसर्गाच्या प्रकोपामुळे हिरावून गेला। सोयाबीन सुद्धा हातातून गेलं आणि एक आशेचा किरण म्हणून तुरीकडे बघलं जात होतं। पण आता यानंतर एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस पडून उडून गेल्यानंतर सुद्धा आता हाताशी आलेला घास या तुरीत सुद्धा आता हातातून शेतकऱ्यांच्या गेलेले आहेत। वरून ही तूर वाळायला चालू झालेली आहे। निसर्गाचा प्रकोप तर झालेलाच आहे। परत एकदा शेतकऱ्यावर संकटाचं सावट पसरलेलं आहे। शेतकऱ्यांना दिलासा देणारा पीक विम्याचा प्रश्न महाराष्ट्रभर गाजत असताना केंद्र शासनाने याकडे कोणत्याही पद्धतीचं लक्ष किंवा राज्य शासनाने याकडे कोणत्याही पद्धतीचं लक्ष दिलेलं नाही। लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं नाही। शेतकऱ्याचं मूग गेलं, उडीद गेलं, सोयाबीन गेलं, परत तुरी सुद्धा हातातून शेतकऱ्यांच्या गेलेल्या आहेत। पीक विमा उतरून सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा अजून मिळालेला नाही। ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन केली होती, ज्यांनी तक्रार केली होती, अशा 10% शेतकऱ्यांनाच ते पीक विमा मिळालेला आहे आणि 90% शेतकरी याच्यापासून वंचित राहिलेले आहेत। पण या गोष्टीकडे प्रशासनाचं, केंद्र शासनाचं कोणाचंही लक्ष किंवा लोकप्रतिनिधीचं लक्ष या शेतकऱ्यांकडे नाही। आज शेतकरी तिहेरी संकटात सापडलेला आहे। जर शेतकऱ्यांना या तिहेरी संकटातून सोडवायचं असेल तर त्याचा महत्त्वाचा जो पीक विम्याचा प्रश्न आहे, जो दिलासा देणारी रक्कम आहे, ती मिळाली पाहिजे। आणि या माध्यमातून मी केंद्र शासनाला, प्रशासनाला आणि प्रतिनिधींना एवढं सांगू इच्छितो की आता तरी जागे व्हा। शेतकरी कोलमडला, शेतकरी जिवंत राहिला पाहिजे, जगला पाहिजे, जगाचा पोशिंदा जगला पाहिजे। ही भाषा तुम्ही फक्त स्टेजवर उभा टाकून न बोलण्यापेक्षा प्रत्यक्षात ही अनुकरण याचं करणं गरजेचं आहे। आणि या तूर जी शेतकऱ्यांची गेलेली आहे, यासाठी जर शासनाच्या वतीनं आणि प्रतिनिधीच्या वतीनं आणि केंद्र शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांना दिलासा मिळणं गरजेचं आहे आणि पीक विमा जो शेतकऱ्यांनी उतरवलेला आहे तो पीक विमा क्लेम होणं गरजेचं आहे। एवढंच या ठिकाणी सांगतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय बळीराजा।